12 तारखेला मंत्रालयात जी कारवाई झाली, ती केवळ एका लाचखोरीची घटना नाही, तर संपूर्ण राज्य प्रशासन राजकारणात वर प्रश्नचिन्ह उभा करणारी घटना आहे. अन्न व औषध प्रशासन विभागात काम करणारा राजू ढोरगे हा क्लार्क रंगेहात पकडला गेला. ती फाईल पुढे नेण्यासाठी मंत्र्यांच्या सहीसाठी लाच घेत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ अडचणीत आलेले दिसत आहे. जेव्हा स्पष्टपणे सांगतात, की त्यांना अशा प्रकरणाची कल्पनाच नव्हती. कार्यालय जवळ असलं तरी प्रत्यक्षात काय चालतं याची माहिती कधीच मिळाली नाही. पण जे घडलं ते अत्यंत चुकीचं आहे, ते मी मान्य करतात. म्हणूनच त्यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित क्लार्कची पोलीस कोठडीत चौकशी सुरू केली आहे आणि त्याचबरोबर विभागीय चौकशीही नेमली आहे. सह आयुक्त दक्षता आणि पोलीस उपआयुक्त यांच्या मार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले असून गोपनीय अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचं ते सांगतात. पण येथे प्रश्न असा आहे की तक्रार मोठ्या प्रमाणावर येत होत्या. फाईल मंत्र्यापर्यंत आणण्यासाठी पैसे घेतले जात होते. जबरदस्तीनं फाईल सहीसाठी नेल्या जात होत्या. अशा तक्रारी होत्या. त्यावर झिरवळ ठामपणे नकार देतात. ते सांगतात की हे सगळी प्रक्रिया नियमित होती. सुनावणी स्टे, निलंबन, अपूर्णतेची पूर्तता यात कुठेही जबरदस्ती नव्हती. म्हणजे थेट मंत्र्यावर आरोप मान्य करायला ते तयार नाहीत. यानंतर राजकारण तापतं. सुनेत्रा पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू होतात. झिरवळ सांगतात की नाराजीपेक्षा सूचना दिल्या गेल्या. हा प्रकार न ऐकण्यासारखा, न खपून घेण्यासारखा आहे, असं सांगत सखोल चौकशीची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. खरा स्फोट होतो तो जेव्हा सुप्रिया सुळे थेट मुख्यमंत्र्यांवर सवाल उपस्थित करतात. ते म्हणतात, मंत्रालयात कारवाई करतात, रिपोर्टिंग थेट मुख्यमंत्र्यांकडे जाते, गृह मंत्रालय त्यांच्याकडे आहे आणि तरीही त्याच इमारतीत, त्याच कॅबिनेटमधील मंत्र्याचा कार्यालयावर छापा पडतो. कार्यालय सील केलं जातं. हे धक्कादायक नाही का? सुप्रिया सुळे स्पष्ट विचारतात. टीप कुणी दिली? स्वतःच्या मंत्र्यावर छापा पडतो म्हणजे मुख्यमंत्र्यांनीच आपल्या मंत्र्यांवर कारवाई करतात का? की कुणीतरी आतून माहिती पुरवली? हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे. त्या म्हणतात मुख्यमंत्री पक्षाचा नसतो, राज्याचा असतो. मंत्री हा पक्षाचा नसून कॅबिनेटचा असतो. मग हे सगळं मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर कसं घडलं? याचं उत्तर दिलं पाहिजे. या सगळ्या प्रकरणात संशयाचा धूर आहे, असंही त्या सूचित करतात. झिरवळ यांच्याबाबत पारदर्शक चौकशी व्हावी आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावं, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. इथून प्रकरण आणखी पुढे जातं. सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया मैदानात उतरतात. त्या पार्थ पवारांना कथित क्लीन चिट दिल्याच्या बातमीवर जोरदार टीका करतात. अधिकृत अहवाल नसताना अशा बातम्या कशा काही येतात? खर्गे समितीला क्लीन चिट देण्याचा अधिकारच नाही, असं त्या ठामपणे सांगतात. त्यांच्या मते ही बातमी राजकीय हेतून पेरलेली आहे. अंजली दमनिया अजून पुढे जात म्हणतात, की अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीचा फायदा घेत पक्षातीलच काही नेते सूत्रे हातात घेण्याच्या तयारीत आहे. भाजपची बी टीम म्हणून काही नेत्यांवर ते गंभीर आरोप करतात. त्या प्रश्नावरही बोट ठेवतात. ठाणे, नवी मुंबई, पनवेलमध्ये नियमबाह्य डान्स बार सुरू आहे. व्हिडिओ रोज येतात, पण कारवाई होत नाही. ब्लॅक बॉक्समधील माहिती अजून का रिकव्हर होत नाही? व्ही-आर-एस कंपनीवर गुन्हा का दाखल होत नाही? हे सगळे प्रश्न त्या थेट सरकारला विचारतात. सर्वात गंभीर सवाल म्हणजे पार्थ पवार तुमचा मुलगा आहे, म्हणून त्याला सोडून दिलं जातं का? मंत्रालयात प्रत्येक कामाला रेड कार्ड आहे का? पैसे कुठल्या ट्रस्टमार्फत घेतले जातात याची चौकशी व्हायला हवी, असं त्या म्हणतात. जोपर्यंत अधिकृत अहवाल समोर येत नाही, तोपर्यंत बातम्या देणं चुकीचं आहे, असा इशाराही ते देतात. एकूण पाहिलं तर हे प्रकरण फक्त एका क्लार्कपुरतं मर्यादित नाही. हे प्रकरण सत्ता, प्रशासन, राजकारण, पारदर्शकता आणि जबाबदारी याचा आरसा आहे. चौकशी कुठपर्यंत जाते, ती कुणी दिली, जबाबदारी कोणाची होती आणि खरंच पारदर्शकता कारवाई होते का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर मंडळी, खरंच नरहरी झिरवळ यांचा या प्रकरणामध्ये दोष असेल का? असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.